श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 13वा। श्री गणेशाय नमः। शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर, तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाध्यायी वाढले। द्वादशाध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळाप्पा प्रती कपटयुक्तीने फसवू पाहती, परी झाले व्यर्थची। स्वयंपाकादिक करावयासी, लज्जा वाटतसे त्यासी, तया ते के समयासी काय बोलती समर्थ। निर्लज्जासी सन्निध गुरु, असे जाण निरंतरू, ऐसे बोलता सद्गुरु बाळाप्पा मणी समजला। सेवेकऱ्यान माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथ, तिने सेवेकऱ्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थची। नाना प्रकार बोलोन करी सर्वांचा अपमान, परी बाळाप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा। परी कोणे के दिवशी मध्यरात्रीच्या समयासी, लघु शंका लागता स्वामींसी बाळाप्पा ते उठविले। तैपासून बाळाप्पासी त्रास देत अहर्दिशी, गाराणे सांगता समर्थांसी बाई ते शब्दे ताडिती। अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्याचे घरी येत, तो चोळाप्पा विख्यात स्वामी भक्त जाहला। एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत, तयासी द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागली। दिवाळीचा सण येता राजमंदिरा माजी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले। कोण्या भक्ते समर्थांसी अर्पिले होते चंद्रहारासी, सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा। राणीची मनात विचार येता त्वरित, सुंदराबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की। सुंदराबाई बोलली, तो आहे चोळाप्पा जवळी, ऐसे कथा त्या काळी जमादार पाठविला। गंगूलाल जमादार चोळाप्पा जवळी ये सत्वर, म्हणे द्यावाजी चंद्रहार राणी साहेब मागती। चोळाप्पा बोलले तयासी, हार नाही आम्हा पासी, बाळाप्पा ठेवितो तयासी, तुम्ही मागून घ्यावा की। ऐसे एकूणी उत्तर गंगूलाल जमादार बाळाप्पा जवळी येऊनी सत्वर हार मागू लागला। बाळाप्पा बोले उत्तर, आपण आपासी चंद्रहार, परी चोळाप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे। ऐसे कुणी बोलणे जमादार पुसे चोळाप्पा कारणे, जबाब दिधला चोळाप्पाने, बाळाप्पा देती तरी घेईजे। ऐसे भाषणे कोण जमादार परतोन, नृपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे। चोळाप्पाची एकूणी कृती रागाला राणी प्रती, सुंदराबाईंने ही गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या। कारभार चोळाप्पाचे करी, जो होता जवरी, तो काढुनी त्या सदुरी, करावे राणी म्हणतसे। असो एके अवसरी काय झाली नवलपरी, बैसली समर्थांची स्वारी भक्तमंडळी वेष्टीत। एक वस्त्र तया वेळी पडले होते श्री जवळी, तयाची करोनिया झोळी समर्थे करी घेतली। अल्लख शब्द उच्चारिला, म्हणती भिक्षा द्या आम्हाला, तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले। झोळी घेतली समर्थे, काय असे उणे तेथे, जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली। कोणी एक कोणी दोन रुपये टाकीती आणोन, न लागता एक क्षण 100वर गणती झाली। झोळी चोळाप्पा ते देवोन, समर्थ बोलले काय वचन, चोळाप्पा तुझे फिटले ऋण स्वस्ताता असावे। पाहोनिया द्रव्यासी आनंद झाला तयासी, परीण आले मानसी श्रीचरणांतरले। चोळाप्पासी दूर केले, बाईसी बरे वाटले, ऐसे काही दिवस गेले बाळाप्पा सेवा करिताती। कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळाप्पावरी रागावणे दृष्टोत्तरी, ताडन करी बहुसाळ। ते कोणी बाळाप्पासी
दुःख झाले मानसी, सोडोनी स्वामी चरणांसी, म्हणती जावे येथोनी, आज्ञा समर्थांची घेऊनी, म्हणती जावे येथोनी, याकरिता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले, तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ, बाळाप्पा दर्शनास येत, त्यासी आसन दाखवावे. बाळाप्पा येता त्या स्थानी, आसन दाविले सेवेकऱ्यांनी, तेव्हा समजले निजमनी, आज्ञा आपणा मिळेना, कोठे मांडावे आसन, विचार पडला त्या लागून, तो त्याच रात्री स्वप्न बाळाप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर, तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत, एक वेळ दर्शना येत, हिशेब ठेवीत जपाचा, काढून दिले बाळाप्पासी, आनंद झाला बाईसी, गर्व भरे ती कोणासी, मानिनाशी जाहली, सुंदराबाईस करावे दूर, समर्थांचा झाला विचार, त्याप्रमाणे चमत्कार करोनिया दाविती, परी राणीची प्रीती, बाईवरी बहु होती, या करणे कोणाप्रती, धैर्य काही होईना, अक्कलकोटी त्या अवसरी, माधवराव बर्वे कारभारी, तयासी हुकुम झाला सत्वरी, बाईसी दूरी करावे, परी राणीस भिवोनी, तैसे न केले तयांनी, समर्थ दर्शनासी एके दिनी, कारभारी पातले, तयासी बोलती समर्थ, कैसा करिता कारभार, ऐसे कोणिया उत्तर, बर्वे म्हणी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी, कैद करुनिया बाईसी, आणावे म्हणती सत्वर, फौजदारासी समर्थ काही एक न बोलत, कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या, स्वामीची या सेवेकरिता, सरकारातून तत्वता, पंचनेमुनी व्यवस्था, केली असे नृपलाये, मग सेवा करावयासी, घेऊन गेले बाळाप्पासी, म्हणती देऊ तुम्हासी, पगार सरकारातुनी, बाळाप्पा बोलले तयासी, द्रव्याशा नाही आम्हासी, आम्ही निर्लोभ मानसी, स्वामी सेवा करू की. बाळाप्पाचा जप होता पूर्ण, एका भक्तास सांगोन, करविले शून्य उद्यापन, हिशेब जपाचा घेतला, बाळाप्पांनी चाकरी, एक तपसरासरी, केली उत्तम प्रकारी, समर्था ते प्रिय झाले, दृढ निश्चयानी भक्ती, तैसी सद्गुरु चरणी आसक्ती, तेने येत मोक्ष हाती, अन्न साधने व्यर्थची, उगीच करीती दांभिक भक्ती, त्यावरी स्वामी कृपा न करीती, सद्भावे जे नमस्कारिती, त्यावरी होती कृपाळू, अक्कलकोट निवासिया, जय जयाजी स्वामी राया, रात्रंदीन तुझ्या पाया, विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृतकथा संमत सदा भक्त परिसोत त्रयोदशोऽध्याय गौडः. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोऽध्यायः. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभं भवतु.